मित्रांनो बघू शकता आपण आलोय नगरच्या ब्रिजवर. काय रे आपल्याला घेऊन जायचं. कधी आलं तू? मॉर्निंग मित्रांनो, तर आज आपण चाललेलो आहे गावाला आणि 4-5 दिवस झाले ब्लॉग येत नाही राहिलाय. तर का नाही येत राहिलं मला नाही माहिती, पण मी टाकत नाही राहिलोय. तर मग मी ब्लॉग काढलेले आहेत, पण मी टाकतो आता, ते आता टाकणार आहे. हा तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगत होतो, तर ब्लॉग मी काढलेले आहेत, पण 3-4 दिवस झाले टाकले नाही. तर का काही टाकले माहिती नाही, थंबनेल बिमनेल सुचत नव्हते म्हणून टाकले नाही. तर आज आपण चाललेलो आहे गावाला. तर ह्या गाडीवर आपण चाललोय आज. तर मी चाललेलो आहे, जरा काम आहे आपलं. तर मागच्या वेळेस मी तुम्हाला काय दाखवलं नव्हतं की आपण मी गेलो होतो तेव्हा काही दाखवलं नव्हतं. तर ह्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर आता आपण चाललेलो आहे गावाला. तर चला आपण निघू इथनं. मम्मी येत राहिली जरा खाली. तर का चाललोय, कशासाठी चाललोय ते नंतर बघू. पहिले तर आपण इथनं निघू. सकाळचे वाजले 6. तर दिवस पण उजाडलेला आहे. सकाळचा टाइम आहे, पटकन निघून गेलेलो पुण्यातून बरं, म्हणून सकाळीच निघालेलो आहे. तर चला आपल्याला आज जायचंय आणि आजच रिटर्न यायचंय परत. तर छोटंसं काम आहे फक्त, ते करायचं ना आपल्याला, लगेच लगेच निघायचंय. तर संध्याकाळी आपण परत रिटर्न येणार आहे. तर तुम्ही ब्लॉग हा लास्ट पर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर चला मित्रांनो, मम्मीची वाट बघू आणि निघू इथनं आपण. मित्रांनो, आम्ही इकडे शिरूरच्या पुढे आलेलो आहे आणि आम्ही इथे जरा चहा प्यायला बसलो होतो. तर मम्मी बघत राहिली ब्लॉग आत्ता टाकलेला. तर आपण आलेलो आहे शिरूरच्या पुढं आणि आपण एका तासाभरातच इथून 1.5-2 तासात पोहोचतो इथून. जास्त वेळ लागणार नाही. चला इथून चहा पिऊ आणि निघू आपण इथनं लवकर. तर मित्रांनो, आपण आलोय नगरच्या जवळ आणि मी जास्त ब्लॉग नाही काढत राहिलो, कारण की हवेमुळे ब्लॉग काढायला जरा हे होत राहील. हवेने जरा हे होईल, आवाज येणार नाही, त्यामुळे ब्लॉग कमी काढतोय. मित्रांनो बघू शकता आपण आलोय नगरच्या ब्रिजवर आणि वातावरण बघा, एक नंबर वातावरण झालंय. त्यावर नगरच्या ब्रिजवर आपण आलोय. इथून आपलं गाव अजून 45 किलोमीटर आहे. 45 किलोमीटर म्हणजे आपल्याला जायचं पाथर्डीला. पाथर्डीत पहिलं बहुतेक पाथर्डीत जायचंय बहुतेक आपल्याला पहिलं, आणि मग त्यानंतर मग आपल्याला घरी जायचंय. तर आपलं गाव आहे कासर पिंपळगाव. तर पाथर्डीपासून 10 किलोमीटर लांब आहे, पण आपण पहिलं पाथर्डीत जाणार आहे आणि मग त्यानंतर घरी जाणार आहे. तर चला पहिलं आपण पाथर्डीला पोहोचू इथनं. आणि हा नगरचा ब्रिज बघा, नगरचा ब्रिज, वातावरण, आभाळ बिवाळ एक नंबर झाले. हे बघा मित्रांनो, आम्ही आलो इकडे चांगदेवीच्या महालापर्यंत आणि पावसामुळे एकदम हिरवं एक नंबर झालेलं आहे वातावरण. ऊन पण पडले आता आणि इकडं वातावरण हिरवं झालंय पावसामुळे. आणि वरती पडली सावली, महालावर सावली पडली आणि इथं हा सर्कल केलाय, एक नंबर सर्कल केलाय. नवीन झालाय हा सर्कल. इकडं सावली पडली फक्त वरती, हे काळ आवाज आले त्यामुळं. हा कुठं चाललंय काय माहिती, ऑफ रोडिंग करायला. मित्रांनो, आम्ही आलोय करंजीच्या घाटात आणि हे झाडं बिडं बघा किती भारी झाले, हिरवं एक नंबर आहे. तर मित्रांनो, आम्ही आलो इकडे पाथर्डीत आणि आता आमचं काम बिम झालेलं आहे. तर आम्ही चाललेलो आहे आता घरी. तर आपल्याला जायचंय कासर पिंपळगावात. पाथर्डीला आलो होतो, तर पाथर्डीचं काम झालेलं आहे. पाथर्डीचं आता आपलं काम झालेलं आहे. तर चला आपण घरी जाऊ, थोडे बसू आणि निघू लगेच. मित्रांनो, आपण आलो होतो घरी आणि इकडे जरा आपण भावड्या दादाच्या वावरात आलो होतो. कायरे आपल्याला घेऊन जायचं. भावड्या दादा कायरे काढतोय, पडली इकडे. तेवढे पाडं काढलेत, एवढ्या कायरे काढलेत, पण एवढे नाही घेऊन जायचं आपल्याला. एवढे तो खाणार आहे, एवढ्या खाणार आहे का मी. हे पाड आहेत म्हणजे की आंबे, आणि ह्या कायऱ्या 2च मिनटं कायऱ्या काढू आपण याच्यात. बघा मित्रांनो, एवढ्या कायऱ्या काढल्या. अजून पण काढायचं काम चाललंय. एवढे घेऊन जा म्हणतोय तो. त्याला म्हणलं शाबाश. तवा लय खाली आल्या होत्या, तवा इथं होते मित्रांनो. हे झाड खाली टेकायला लागले होते. मित्रांनो, हे आपलं घर, हे आपली शेती. मम्मीने बॅग ठेवली होती, कुलूप खोलल्या होता तिने. लाव पटकन चल. आम्ही तिकडेच होतो भावड्या दादाकडे, आणि भावड्या दादाकडून आता निघालेलं आहे. तर थोडंसं काम होतं पाथर्डीला, ते झालेलं आहे. आणि आपलं शेत आहे, इथून आपलं आयपुडं पर्यंत टोटल 9 एकर. हे आपलं घर. मम्मी लावत राहिली लोक. चला आपण इथनं निघालोय आणि या भावड्या दादाने एवढे काय रे दिलेत बघा. जेवढं होतं तेवढं दिलंय.
हो का, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो इकडे आलाय शिरू. ए बाबा कधी आला तू? बघा कधी आलं विचारतोय. स्वतः आत्ता कामावून आलाय. आणि मला विचारतोय कधी आला तू. जायचं का रिटर्न येत काय? चाललोय रे की आता जरा जातो 12 वाजेपर्यंत. ह्यो शिरू जो की मला रोज फोन करून येड्यावानी करत असतो. 15चा रिचार्ज मार, 19चा रिचार्ज मार. काय रेषी गोणी पाडली मित्रांनो, हिने गोणी पाडली आपली. आणि आहे आपला बाळू दादा, कोणीचा पप्पा. अय इकडे बघ बाळू दादा, इकडे आहे बाळू दादा. नीट बघून घ्या. हाय अमोल, यावग्याचा भाऊ. यावग्याचा भाऊ बिना चपलाचा ब्लॉग आहे त्याची. मित्रांनो आपण करंजी जवळ आलोय आणि रात्रीचे वाजले 7:30. तर हे आभाळ बघा, तर आभाळ पूर्णपणे हे झालेले, आभाळ आलेले. तर बघू आपल्याला पुढून जाऊ पाऊस लागतोय का. मित्रांनो आपण आलोय नगर मध्ये आणि ही गोणी आपली कैरेंची गोणी आहे आणि हा नगरचा ब्रिज आहे. हा रात्रीचा व्ह्यू आहे त्याचा. तर एक नंबर लाईटी विटी लावलेल्या आहेत. मी भरपूर वेळा बघितलाय, पण तुम्ही बघा कसं दिसतंय नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि मम्मी आत्ता पण मिळत होती नको नको जायला घरी. अवघड आहे म्हणजे प्रवास जास्त होतो. म्हणजे 400 किलोमीटर म्हणजे जोक पण नाही माझ्यासाठी. पण चालवणं हे गाडी चालवणं 400 किलोमीटर आणि मीसाठी पण बसून म्हटलं तरी माणूस व्हायचं. ड्रायव्हर नाही व्हायचं, पण माग बसलेला माणूस व्हायचं असतं, कारण की ड्रायव्हरचे हातपाय चालू असतात. त्यामुळे ड्रायव्हर कधी व्हायचं नाही. तरी जाऊ दे, आपल्याला जरा घरी उद्या कामं बी माहीत, त्यामुळं आपण निघालेलं आहे. चला पटकन आपण पोहोचू घरी. मित्रांनो आम्ही आलेलो इकडं स्पाईनच्या चौकीजवळ आणि इथं भांडणं चाललेलं आहे चौकीला. एक नंबर भांडणं चाललेले झाले, जाऊ दे चला. तर मित्रांनो आपण गावावरून आलेलो आहे घरी आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. गावाकडचा अहमदनगरचा आणि कोण नगरकडनं आहे ते पण सांगा मित्रांनो. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला मित्रांनो, बाय, गुड नाईट.